श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वामी म्हणतात, बाळा काळजी करू नकोस, असे रडू नकोस. आज आम्ही तुझ्या मनातील घालमेल ओळखत आहोत. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही आलो आहोत. तुझ्या मनात जे प्रश्न आहेत, तुझ्या मनाची जी द्विधा आहे आणि त्याबद्दल नुसताच तू विचार करत आहेस, त्याचे उत्तर आज तुला मिळणार आहे. बाळा, आतून तुझे मन इतके अनेक विचारांनी पोखरले आहे. तू इतके दिवस शांत आहेस, तुझ्या चेहऱ्यावर शांतता आहे. ज्याच्यावर तू पूर्ण विश्वास ठेवला त्याच लोकांनी तुला धोका दिला. त्यांनी तुझ्या विश्वासाला तडा दिला. त्यावेळेस तू विचारच करत राहिला की खरे काय आणि खोटे काय, कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे. या गोष्टींनी तुझे आयुष्य उलटसुलट गोष्टी पसरवून खूप मोठे वादळ आले. तुमच्या पायाखालची जमीनच सरकली. परंतु बाळा, तू चिंता करू नकोस. लवकरच सत्य काय ते बाहेर येणारच आहे. सर्व खरे तुझ्या डोळ्यासमोर उघड होणार आहे. सत्य हे कधीही लपून राहत नाही. या सृष्टीचा तो नियमच आहे. सत्याला सामोरे येण्यासाठी निंदेच्या आगीतून जावंच लागतं, परंतु ते बाहेर येतच. जसा सूर्य मावळतो आणि अंधार वाढतो, तसेच वाटते की आज प्रकाश नाही, पण पहाट ही होतेच. अंधार कितीही गडद असतो, त्याला मर्यादा असते. अगदी तसेच तुझ्या आयुष्यात चाललेली ही धूसर परिस्थिती ही कायमची नाही. आज तुला सुचत नाही मी कोणते पाऊल उचलू. लोक काहीतरी सांगतात, कोण काहीतरी दाखवते, कोणी अफवा पसरवतात, पण तू अस्वस्थ होऊ नकोस. आम्ही तुझ्या मागे उभे आहोत. ज्याने चुकीचे केले आहे त्याचा खरा चेहरा उघड होणारच आहे. बाळा, तुझ्या मनातील वेदना आम्हाला जाणवतात. तू रात्री झोपताना विचार करतो की एवढा प्रामाणिक आहे, मग माझ्या बरोबरच असे का घडले. बाळा, तुझ्या डोळ्यातील अश्रू आम्हाला माहीत आहेत. तुझ्या मनातील हुंदका आम्ही ऐकतो. पण लक्षात ठेव, तू जे काही भोगत आहेस ते व्यर्थ नाही. ही वेळ तुला सत्य ओळखायला शिकवत आहे. कारण कोण आपले आणि कोण परके हे समजण्यासाठी कधी कधी वेदनेचा धक्का द्यावा लागतो. काळजी करू नकोस. काळ हा सर्वात मोठा साक्षीदार आहे. त्यामुळे तू काहीही करू नकोस. तू कोणावर आरोप करू नकोस. तू स्वतःहून काही उघड करण्याचा प्रयत्न करू नकोस. कारण वेळ ही खूप बलवान आहे. एक ना एक दिवस ती तुझ्या सोबत उभी राहीलच. ज्यांचे मन स्वच्छ आहे त्यांना घाबरण्याचे कारण नसते. ज्यांचे मन दूषित आहे त्याला स्वतःचे ओझे उचलता येत नाही. लवकरच अशी वेळ येईल ज्याला तुम्ही प्रश्न विचारत होता तो स्वतःच उत्तर देईल. ज्याने तुझ्याशी चुकीचे केले तोच स्वतःच आपल्या कर्माच्या जाळ्यात अडकेल. तू पाहशील बाळा, तुझी शांतता हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. आज तू शांत आहेस. तुझी ही शांतता कमकुवतपणाचे लक्षण नाही. तुझी ही शांतता म्हणजे आत्मविश्वास. तुझी ही शांतता म्हणजे तुझा आमच्यावर या विश्वास आहे. तुम्ही आज शांत आहात कारण तुझा आमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुला खात्री आहे तुझ्यावर ज्यांनी अन्याय केला आहे त्यांना आम्ही नक्कीच शिक्षा करणार आहोत. बाळा, आमच्यावरचा हा विश्वास कधीच वाया जाणार नाही. तू काळजी करू नकोस. तू असेच आतून खंबीर राहिलात तर जगातील कोणतीही शक्ती तुला डळमळीत करू शकणार नाही. लोकांना वाटते जो शांत आहे तो घाबरलेला आहे, पण आम्ही सांगतो जो शांत आहे त्याच्या मागे स्वतः परमेश्वर उभा आहे. मंडळी, तुमच्या जीवनात सतत संकटे येत असतील, पैसा टिकत नसेल, अनेक या ना त्या मार्गाने संकटे तुमच्या कुटुंबावर कोसळतच असतील, तर मंडळी फक्त हा मंत्र ऐका. तुमची सर्वात मोठी इच्छा तर पूर्ण होईल, परंतु सर्व संकटे नष्ट होतील आणि तुम्हाला सुखाचे दिवस येतील. हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल.
ही डिजिटल सेवा आहे। आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत। जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिली आहे, तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे, तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता। पूर्वी लोक मंदिरात जाऊन दानपेटीमध्ये गुप्तदान करत असत, कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते। आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर थँक्सचे बटन आहे ते एका डिजिटल दानपेटी सारखेच आहे। जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती, मग ती रक्कम कितीही छोटी असो वा मोठी, तुम्ही या सुपर थँक्सच्या माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता। हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही, तर हे विचार, ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील। लक्षात ठेवा, सक्ती नाही तर भक्ती महत्वाची आहे। ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो, त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे। तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल। तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे, तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे। जेव्हा तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची विश्वाला सांगता की हो, माझा स्वामींवर विश्वास आहे। आणि शेअर करणे म्हणजे काय, तर पुण्य वाढणे। जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला, नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे, तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा। कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल। पुण्य फक्त अन्नदानानेच नाही, तर विचारदानाने सुद्धा मिळते। म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवावा। आणि हो, स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन देखील प्रेस करा। जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल। ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे, जी वाजवल्याने मनाला जाग येते। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा संवाद। खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा। तुमच्या मनात काय चाललं आहे, तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे, कशी आली आहे ते लिहा। जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता, तेव्हा ते केवळ शब्द नसतात, तर ती लिखित जप असतो। तुमच्या त्या कमेंटकडे पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते। तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढवू शकते। त्यामुळे लाजू नका, मोकळ्या मनाने व्यक्त व्हा। इथे कोणी कोणाला जज करत नाही, आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत। तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची प्रेरणा देतो। तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे। तो मंत्र असा आहे: ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः।
ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः. 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 ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः.
ओम शरणागत रक्षणाय स्वामी समर्थाय नमो नमः। 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 ओम शरणागत रक्षणाय स्वामी